हॅलो फ्रेंड्स, ACMC करिअर फोरमच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी रोहित वायकर आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद देतो. खरं तर आजचा हा व्हिडिओ एका महत्त्वपूर्ण कारणासाठी आम्ही तयार करतो आहोत. MPSC मधून राज्यसेवा परीक्षा आणि UPSCतून सिव्हिल सर्व्हिस परीक्षा नेमका फरक काय आहे, येणाऱ्या काळामध्ये याच्या समोर आपली आव्हानं काय आहे या संबंधित अधिक माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. तुम्ही नुकतीच 12वी झालेले आहात, ग्रॅज्युएशनची तयारी करतात आणि सरकारी नोकरीच्या शोधामध्ये आहात. देशाच्या क्लास 1चं किंवा महाराष्ट्राच्या क्लास 1चं नेतृत्व करण्याची संधी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, तर मित्रांनो, या दोन एक्झाम्स अतिशय महत्त्वाच्या असणार. अनेकांना काही प्रमाणात कल्पना देखील असेल. 2025 मध्ये MPSC आता ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच UPSCच्या धर्तीवर जवळजवळ सेम पॅटर्न मध्ये येणार आहे. मग याबद्दल अधिक माहिती आपण आज पाहूया. UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन नेमकं काय आहे आणि MPSC मधून देणारी आपण स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन नेमकं काय आहे, म्हणजे UPSCची संघ लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्राची राज्य लोकसेवा आयोग काय आहे, हे जर आपण अभ्यासाचा प्रयत्न केला तर मित्रांनो, याचा पॅटर्न जवळजवळ सेम आहे. 2025 पासून जो विद्यार्थी हा अटेम्प्ट देणारा आहे किंवा यापुढे जो अटेम्प्ट देणार आहे त्याला जवळजवळ अभ्यासक्रम समान आहे असं आपण म्हणू शकतो. UPSC मध्ये तुम्हाला फक्त नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला फोकस करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही MPSC ची परीक्षा देणार आहात त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्र फोकस करायचा. म्हणजे मित्रांनो, तुम्ही नुकतेच 12वी झालेले आहात, पुढच्या 2-3 वर्षामध्ये जर प्रॉपर अभ्यास करणार आहात, तुम्ही नुकतेच ग्रॅज्युएट झालेला आहात आणि पुढच्या 1.5 वर्षापर्यंत तुम्ही प्रॉपर अभ्यास करणार आहात, तर ही सुवर्ण संधी आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी असं मला व्यक्तिगत वाटतं. चला तर मग या एक्झाम्स बद्दल काय नेमका पॅटर्न आहे आणि यामध्ये काय साम्य आहे ते आपण पाहूया. आपण पहिल्यांदा UPSC 2025 किंवा यानंतर होणारी UPSC एक्झाम्स काय आहेत त्याबद्दल पाहूया. UPSC एक आयोग आहे ज्यामध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आपण याला म्हणतो. या अंडर अनेक वेगवेगळ्या एक्झाम्स होतात. त्यामध्ये टेक्निकल एंट्रन्स आहेत, आर्म एंट्रन्स कोर्स आहेत. स्पेशली आपल्याला जी एक्झाम्स बद्दल आज जाणून घ्यायचं आहे ती आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन. मित्रांनो, यामध्ये जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, IS, IPS, IFS, IRS अशी अनेक नामांकित पदं आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. पण मित्रांनो, मला IS बनायचंय, IPS बनायचंय, या राज्याचं या देशाचं कलेक्टर बनायचंय, या देशाचा IPS ऑफिसर बनायचंय. मग हे कसं शक्य आहे? तर मित्रांनो, यासाठी आपल्याला ही सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन क्वालिफाय करायची आहे. जर मागच्या 4-5 वर्षामध्ये जर तुम्ही न्यूजपेपर वाचले असतील, पाहिले असतील, तुम्ही सोशल मीडियाच्या कॉन्टॅक्टमध्ये जर असाल तर याची कट ऑफ जर पाहिले तर 50% आसपास लागते. म्हणजे आपण 10वी मध्ये जर 96-97% मिळवले तर आपल्याला एखादं चांगलं कॉलेज मिळतं. पण जर इथे आपण 50% जरी मार्क्स मिळाले तरी आपण या देशाचं क्लास 1 म्हणून काम करू शकतो. हे कसं शक्य आहे? तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला याचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो क्वालिफाय करायचा. मग याच्यामध्ये प्री, मेन्स अँड इंटरव्ह्यू अशा 3 स्टेप मध्ये आपल्याला जायचं. खरं तर प्रीलियम एक्झाम्स काय आहेत ते आपण पाहूया. मित्रांनो, पूर्व परीक्षा सिव्हिल सर्व्हिस एक्झाम बद्दल आपल्याला 400 मार्क्सची असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 पेपर एक्झाम साठी असणार आहे. पेपर 2 जो आहे त्याला CSAT पेपर असं म्हणतात. स्पेशली याला सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट असं आपण म्हणू शकतो. यामध्ये 80 क्वेश्चन्स, 2.5 मार्कला एक क्वेश्चन, असे 200 मार्क्सचा एकूण पेपर असणार. मित्रांनो, तुम्हाला हा पेपर क्वालिफाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला 33% मार्क्स पडायचे. म्हणजे 200 पैकी जर 66 प्लस जर तुम्हाला मार्क्स पडताय तर तुम्ही या विषयामध्ये क्वालिफाय आहात. यामध्ये नेमके काय विषय आहेत? याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन्स आहेत, यामध्ये तुम्हाला क्वांट ऍप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे, इंटेलिजंट टेस्ट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट केस स्टडीज आहे. खरं तर या विषयाला कुणीही फेल होत नाही आणि याचा जर गांभीर्याने अभ्यास केला तर या विषयामध्ये प्रत्येक जण क्वालिफाय होऊ शकतो. योग्य मार्गदर्शन नसेल तर मित्रांनो, या विषयामध्ये अनेक विद्यार्थी फेल देखील होतात आणि जर या विषयामध्ये आपण फेल झालो तर पेपर 1 म्हणजे जनरल स्टडीज पेपर तुमचा चेक होणार नाही. आपण जनरल स्टडीज पेपर 1 बद्दल विचार करूया. यामध्ये तुम्हाला 200 मार्क्स आहे, 100 क्वेश्चन्स आहे, साधारणतः 2 तासांचा वेळ आहे. याच्यामध्ये विषय कोणते आहेत? त्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, सायन्स, EVS आणि करंट अफेअर हे आपल्याला 6 ते 7 विषय आहेत.
प्रत्येक विषयाला जर आपण पकडलं तर 15 क्वेश्चन आपण एक ऑन अन ऍव्हरेज एका विषयाचे घेऊ शकतो. या विषयांपैकी जर आपल्याला एक साधारण कट ऑफ जर आपण क्वालिफाय केला तर आपण नक्कीच या पेपरमध्ये क्वालिफाय करणार आहोत आणि आपण मेन्स साठी एलिजिबल होणार. मग सर याचा कट ऑफ किती लागतो प्रीमियमचा? तर 50% प्लस जर मार्क्स पडतायत तुम्हाला 55% पर्यंत, म्हणजे 100 पैकी 200 पैकी 110 मार्क्स पडतायत, 120 मार्क्स पडतायत, तर नक्कीच यू आर एलिजिबल. आता आपण मुख्य परीक्षेकडे वळूया. मुख्य परीक्षेबद्दल जर विचार केला तर याचे दोन भाग, एक आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यू आहे ज्याला आपण पेटी म्हणतो, अँड सेकंड आहे जी म्हणजे थेरी एक्झाम्स आहे. थेरी एक्झाम्स एकूण आपल्याला 1750 म्हणजे 1750 मार्क्सला, अँड आपला जो पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच इंटरव्ह्यू आहे तो 275 मार्क्सचा. आपण मेन्स बद्दल बोलूया. इथे मित्रांनो जर सर्वसाधारण आपण जर स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला 4 जनरल स्टडीज पेपर आहेत. एक पेपर तुम्हाला साधारणतः 250 मार्क्स साठी आहे. असे 1000 मार्क्सची जनरल स्टडीज असणार आहे, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पेपर 1 मध्ये आपल्याला साधारणतः हिस्ट्री, जॉग्राफी आहे, पॉलिटी IR आहे सेकंड पेपर मध्ये, थर्ड पेपर मध्ये आपल्याला इथिक्स आणि इंटेग्रिटी आहे, पेपर 4 मध्ये आपल्याला सायन्स आणि इकॉनॉमिक्स आहे. ही 4 जनरल स्टडीज पेपर आपल्याला 250 मार्क्सला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये मिळतात. हा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे यामध्ये एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसे असतात, त्याचं स्वरूप कसं असतं, स्ट्रक्चर कसं असतं, हे जर आपल्याला प्रॉपर गाईडलाईन मिळालं आणि त्यावर तुम्ही जर एफर्ट्स घेतले तर नक्कीच आपल्याला या पॉइंटमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. या व्यतिरिक्त आपल्याला एक ऑप्शनल पेपर सिलेक्ट करायचं. मित्रांनो तुम्ही सिव्हिल सर्व्हिस किंवा स्टेट सर्व्हिस करणार आहात तर तुम्हाला ऑप्शनल पेपरची निवड करणं ही महत्वाची गोष्ट आहे. माझा विषय काय होता, ग्रॅज्युएशन मध्ये मी काय केलं हे जास्त महत्वाचं नाही, तर एखाद्या विषयावर तुम्ही स्पष्टीकरण कसं देताय, त्याबद्दल तुम्ही कसं प्रकारे समजून घेताय हे जास्त महत्वाचं. मग प्रामुख्याने जर पाहिलं तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स, अँथ्रोपॉलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री असे अनेक विषय आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. अँड या ऑप्शनल पैकी एक पेपर आपण सिलेक्ट करणार ज्याला 500 मार्क्स आहेत, ज्यामध्ये पेपर 1 250 मार्क्सला, पेपर 2 250 मार्क्स साठी आपल्याला एकूण असणार आहे असा 500 मार्क्सचा ऑप्शनल पेपर. म्हणजे 1500 प्लस 500 साधारणतः आता आपण म्हणजे 1000 प्लस 500 आपण आता 1500 मार्क्सला आलेलो आहे. एसे आपल्याला 250 मार्क्सला असणार आहे. मित्रांनो आपण 10वी 12वी मध्ये 10 मार्क्सला 20 मार्कला एसे लिहिला होता. आता इथे आपल्याला एसेला एकूण 250 मार्क्स आहेत. मग आपल्या एसेची क्वालिटी काय असली पाहिजे, त्यामध्ये एक्झॅक्टली कन्क्लुजन काय असलं पाहिजे, त्यामध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं असलं पाहिजे. डेफिनेटली माझी टीम तुम्हाला यासाठी गाईड करेल आणि तुम्हाला या सब्जेक्ट्स मध्ये पण नक्कीच मार्क्स मिळू शकतात. म्हणजे मेन्स मधले जे 1750 मार्क्स आहेत ते कसे असणार आहे, 1000 जनरल स्टडीज, 500 मार्क्स ऑप्शनल अँड 250 मार्क्स एसे. मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला 2 लँग्वेज पेपर द्यायचे जे क्वालिफाईंग पेपर असणार. साधारणतः 300 मार्क्सला पर सब्जेक्ट असणार आहे आणि त्याच्या एक जे काही सर्टन पर्सेंटेज आहे, जर ते तुम्ही क्वालिफाय करतात तर या विषयामध्ये तुम्ही क्वालिफाय आहात. मेन्स आपल्याला 1750 मार्क्स झाले. सेम इंटरव्ह्यू आपल्याला फेस करायचा आहे. मग मित्रांनो जे स्टुडंट मेन्स क्वालिफाय करतायत ते इंटरव्ह्यू साठी एलिजिबल आहेत. मग इंटरव्ह्यू साठी आपल्याला किंवा आपल्या पर्सनॅलिटी टेस्ट साठी आपल्याला 275 मार्क्स. हे 275 मार्क्स तुम्ही कसे क्वालिफाय करणार आहात, मग त्यासाठी तुमचा कट ऑफ साधारणतः 150 प्लस जर मार्क्स तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये येत आहेत तर नक्कीच तुम्ही या ओव्हरऑल सिव्हिल सर्व्हिस मध्ये बेस्ट मार्क्स घेऊ शकता. मग इंटरव्ह्यू कसा असतो, त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर क्वेश्चन्स विचारले जातात, पॅटर्न काय असतो, अनेक ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. या PCMC करिअर प्रोग्रामच्या प्लॅटफॉर्मवर देखील आपण या संपूर्ण गोष्टींची अभ्यास करणार आहोत. म्हणजेच प्री, मेन्स अँड इंटरव्ह्यू सिव्हिल सर्व्हिस साठी कसा आहे ते मी तुम्हाला सांगितलं. इथे टार्गेट करताना नॅशनल अँड इंटरनॅशनल गोष्टींना विशेष लक्ष द्यायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही MPSC ची तयारी करताय, राज्यसेवेची तयारी करायचं, सेम पॅटर्न आपल्याला इथे रन करायचं. प्रियम 400 मार्क्स, पेपर 2 क्वालिफाईंग आहे, पेपर 1 आपल्याला टार्गेट करायचं. त्यानंतर मेन्स आपल्याला 1750 मार्क्सची आहे, तिथे पण सेम आपल्याला ऑप्शनल 500 मार्क्स आहे, एसी 250 मार्क्स आहे, जनरल स्टडीज 1000 मार्क्स आहे आणि आपल्याला पर्सनॅलिटी टेस्ट पण 275 मार्क्स आहे. फरक एवढाच आहे मित्रांनो, आपल्याला इथे महाराष्ट्र फोकस करायचा, तिथे आपल्याला नॅशनल इंटरनॅशनल फोकस करायचा. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांकडे 2025 मध्ये ही एक सुवर्ण संधी आहे आणि त्या सुवर्ण संधीचा मला वाटतं की माझ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यायला हवा.
नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये या प्रत्येक विद्यार्थ्याने या एक्झाम्सकडे पाहायला हवं। मग मित्रांनो, देशभरामध्ये नक्कीच वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत, पण देशातल्या या राज्याचं नेतृत्व करण्यासाठी ही सगळ्यात सुवर्ण संधी आहे असं मला व्यक्तिगत वाटतं। मग मित्रांनो, पीसीएमसी करिअर फोरमच्या अंतर्गत या प्लॅटफॉर्मवर आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत। माझ्या महाराष्ट्राच्या तळागाळात राहणाऱ्या त्या प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती मिळून त्याला त्याच्या अभ्यासाची योग्य दिशा मिळवणं हे आमचा प्रमुख प्रयत्न आहे। मला वाटतं या व्हिडिओमधून तुम्हाला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसचा पॅटर्न कसा आहे, एमपीएससी स्टेट सर्व्हिसचा पॅटर्न कसा आहे हा नक्कीच समजला असेल। यामध्ये अभ्यासक्रम कसा आहे याची पीडीएफ हवी असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। अभ्यासाची सुरुवात कुठून करायची या संदर्भात काही डाऊट आहे, एक्झॅक्टली काय स्टडी मटेरियल वापरायचंय, त्यानंतर न्यूजपेपरचा रोल कसा असणार आहे किंवा इतर गोष्टी कशा वापरायच्या, ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नक्कीच मी आणि माझी संपूर्ण टीम तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून कनेक्ट होण्याचा प्रयत्न करू। आमच्याशी संपर्क करायचा, आमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचा, पीसीएमसी करिअर फोरम बद्दल जाणून घ्यायचं तर नक्कीच आपल्याशी कॉन्टॅक्ट करा। आपला संपर्क क्रमांक नक्कीच आपल्या स्क्रोलवर दिसत असेल, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा। थोडक्यात सांगायचं तर 9145274493 या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। मित्रांनो, एवढंच नव्हे, आपल्या अभ्यासाला गती देण्यासाठी अभ्यासिका ग्रामीण भागातल्या शहरामध्ये आल्यानंतर त्यांची राहण्याची आणि त्यांची जेवणाची सुविधा एकत्र एकाच छताखाली करून देण्याचा प्रयत्न पीसीएमसी करिअर फोरम या पिंपरी चिंचवड शहरामध्ये करते आहे। तर नक्कीच व्हिजिट करा आणि आपल्या यशाला आणि आपल्या परीक्षेची निवड करून आजच सुरुवात करा। चला तर मग लवकरच भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।